Welcome to the Anna Pharmacy class. I am with another student, and the point to be emphasized here is very different. ज्यावेळी मुलं बी फार्मसीच्या कॉलेजला ऍडमिशन घेतात आणि बऱ्याच मुलांना हा प्रश्न असतो की मी नवीन कॉलेजला ऍडमिशन घेतलंय किंवा आम्हाला सिनियर्स नाहीये, तर असाच एक स्टुडंट त्याची अचिव्हमेंट मोठी आहे आपल्यासाठी, सोहम करपे, की ज्याचा ऑल इंडिया रँक 638 आहे जीपॅट 2025 मध्ये, आणि त्यांच्या कॉलेजची ती पहिली बॅच आहे ज्यांना कोणी सिनियर नव्हतं, गायडन्स नव्हतं, काही नव्हतं. आणि अशा याच्यातून थ्रू हार्डवर्क अँड थ्रू प्रॉपर प्लॅनिंग ही हॅज अचिव्ड ऑल इंडिया रँक 638. सो आय वुड लाईक टू वेलकम सोहम करपे. प्लीज वेलकम सोहम, आणि खूप खूप अभिनंदन तुझं, कॉंग्रॅच्युलेशन. तर मी हा क्षण कधीच विसरणार नाही की रिझल्ट लागल्यानंतर सोहम पेढ्याचा बॉक्स घेऊन आला है ना, आणि ते माझ्या मेमरीमध्ये ते स्पॉट जे झालेलं आहे पिक्चर, सो आय विल नेव्हर फॉरगेट इट. थँक्यू सर. व्हेरी हॅपी फॉर यू ऑल. सगळ्यात आधी हे सांग की तू कुठला आहेस, आणि मग बी फार्मला कुठे ऍडमिशन घेतलं, आणि जीपॅटची तयारी करायच्या आधीपर्यंतचा प्रवास कसा होता? तर माझं नाव सोहम करपे. सर्वात पहिले मी माझं शिक्षण शाळेचं पंचवटीतच श्रीराम विद्यालय, नाशिकमध्ये श्रीराम विद्यालय येथून केलं. आणि मीडियम? पूर्णपणे मराठी मीडियम सर. त्यात पण माझं 10वी पर्यंत सेमी सुद्धा नव्हतं. ओके. आणि मग त्याच्यानंतरून असं झालं का, हो, त्यानंतर असं झालं की आता सायन्स घ्यायचं, तर लोक बोलायला लागले की कसं करशील सायन्स, तू मराठी मीडियमचा मुलगा आहे का, कसं डायरेक्ट सायन्स घेशील, सेमी नव्हतं तुझं, कसं करशील. पण मी डिसाईड केलं का नाही, मी करू शकतो त्या टाइमला, आणि KTHM कॉलेजला ऍडमिशन घेतलं. तिथून माझं, हो, नाशिकमध्ये. तिथून मी 11-12 कम्प्लीट केलं माझं. त्यानंतरून MST CET बद्दल देखील काही माहित नव्हतं त्या टाइमला, कोविड बॅच असल्या कारणाने, म्हणजे टाइमपासच झाला जवळपास. आणि त्यानंतर मग त्याच फेज मध्ये मग घेतलं ते, आणि मग CET ला फक्त 67% आले. ओके. मग त्यानंतर असं झालं का काय करायचं आता, ऍडमिशन कुठं भेटल, परत तिथं झालं. मग असंच न्यूली ओपन कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटलं, श्री पंचवटी एज्युकेशन सोसायटी. आणि मग तिथं नवीन बॅच होती, पहिली बॅच, आणि मग तिथून फार्मसीचा प्रवास चालू झाला. पहिले 2 वर्ष तर असं काही नव्हतं, फक्त कॉलेज केलं, नवीन काहीतरी वाटतंय, शिकतोय, प्रॅक्टिकल करतोय, बस एवढ्यातच गेला. मग नंतरून समजलं का आपल्याला काहीतरी पुढे चांगलं करावं लागेल, का काहीतरी होईल आपलं. त्या हिशोबाने मग बघितलं, सर्च केलं जरा काय करायला पाहिजे पुढं. तर मग जीपॅट नावाची एक्झाम आहे का, ज्याकडून आपण खूप काही अचीव्ह करू शकतो असं समजलं. मास्टर्सचे कॉलेज चांगले भेटतील. मग त्यानुसार ते बघितलं, मग क्लासेस बघितले. मग एनाच एक क्लास भेटला मला, आणि मग असंच संडेचा दिवस होता, मग मी आलो डेमो लेक्चरला, आणि त्या टाइमला सरांचं लेक्चर होतं, आणि त्या दिवशी सरांनी शिकवलं आणि खूप बाकीच्या गोष्टी सांगितल्या का आपल्या क्लासचं असं आहे, आपले क्लासचे सिनियर्स वगैरे, तुमच्या फ्युचर ऑपॉर्च्युनिटीज. आणि त्या दिवशी मला समजलं का आपण आपल्या फील्डमध्ये खूप काही करू शकतो, जे की करण्यासारखं आहे. या पहिले काही माहित नव्हतं की आपल्या फील्डमध्ये अशा काही गोष्टी ज्या करायला लागतात, जसं बोलता फार्मसीमध्ये काही करिअर नाहीये. त्या दिवशी मला खूप काही समजलं, आणि समजलं का आपण आता एक करायला पाहिजे जे की आपल्या हातात आहे 2 वर्षात. आणि मग 3rd इयरला क्लास जॉईन केला, आणि मग पहिले फक्त लेक्चर करत गेलो, आणि मग नंतरून 4th इयर पासून फोर्थ इयरला जसं चालू झालं तिथून अभ्यास स्टार्ट केला, तर मग आजपर्यंत आला. व्हेरी गुड. आणि मी तुझ्या कॉलेजला आलो होतो लेक्चर द्यायला तेव्हा? हो, मी तुम्हाला भेटलो होतो सर तेव्हा. हो, तोपर्यंत मी क्लास जॉईन केलेला होता. अच्छा, तो आधीच क्लास जॉईन केला होता आणि नंतर ते गेस्ट लेक्चर. हो. ओके. हे सगळं करताना तुला अशी भीती नाही वाटली की यार आपलं काही आपल्या काय म्हणतो त्याला आपण, लक नाहीये? काही मुलं मला कायम असं सांगतात की सर मैं अच्छा पढ़ाई करता हूँ लेकिन MCQ का बारी आता है ना तो मैं फेल हो जाता हूँ, तो MCQ में मेरे को कभी अच्छा मार्क्स नहीं मिलता है. किंवा CETत पण असं झालं, त्याच्या आधी पण असंच व्हायचं, आणि मग एवढा अभ्यास करून फायदा काय, असं तुला कधी शंका नाही वाटली का? एवढा अभ्यास करायचा, आणि मग कारण मी तुम्हाला लेक्चर मध्ये नोट्स लिहायला सांगायचो हाताने. आपण कधी असं नाही केलं की रेडीमेड तुम्हाला काहीतरी पुरवलं, असं कधीच आपण केलं नाही. प्रिंटेड नोट्स जरी दिल्या होत्या तरी पण तुम्हाला सांगत होतो कायम की स्वतः अंडरलाईन करायचं, स्वतः लिहायचं, बरोबर, टेस्ट रिव्ह्यू करायच्या. मग असं हार्डवर्क बघून तुला असं नाही वाटलं की आपण यार हे एवढं करून जर नाही रिझल्ट आला चांगला, हे वाया जाईल?
नाही, असं कधीच नाही वाटलं. ज्या टाइमला पहिल्या लेक्चरला सरांच्या आलो, सरांनी जे काही सांगितलं ते खूप इम्पॉर्टंट होतं का काही गोष्टी, आणि सर फक्तच आपल्याला शिकवत नाही जे की आपल्याला अदर्स क्लासेस मध्ये भेटतं का फक्तच जे आहे ते शिकवायचं आणि सोडून द्यायचं. सर बाकीचं सर इंडस्ट्रीत पण स्वतः आहे, त्यानुसार इंडस्ट्रीचं काय आहे आणि जे न्यू थिंग्स इंडस्ट्रीमध्ये आहे, कसं लाईफ कसं जगायला पाहिजे हे सुद्धा सरांनी खूप चांगलं सांगितलेलं आहे. टाइमपास पण करतो. हा, केला काय म्हणतो तो? टाइमपास पण केला, आणि तेच सरांचं ऐकत गेलो पुढं, तसं करत करत सो बऱ्याचदा असं होतं की ह्या सगळ्या आपण आजूबाजूच्या गोष्टी सांगायला पाहिजे मुलांना, असं ऍज अ टीचर मला आणि महेशला दोघांना वाटतं. हो. त्याचं कारण असं की तो टाइमपास नसतो, ते खूप इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आहे, हो. काही डेव्हिएशन नाहीये. हो. बरोबर, ते मोटिवेशन असतं हो. मुलांसाठी, हो. आणि रिअल गोष्टी लाईफ मधल्या आपल्याला समजल्या समजलं पाहिजे. बरोबर. सो पुढे तुझं ड्रीम काय आहे? म्हणजे ठीक आहे, आता तू इथपर्यंत आला, तू स्वतःला प्रूव्ह केलं, हो. यातून तू काय शिकतोयस? म्हणजे आता तुझा रँक आल्यावर तुला काय वाटलं? तुला असं वाटलं का बरं झालं यार, एकदाच क्वालिफाय झालो, आता इथून पुढे अभ्यास नको? की या तुला असं वाटलं येस बरं झालं मी क्वालिफाय झालो, आता आपल्याला अजून अभ्यास करायचा? याच्यापैकी तुझी कोणती फिलिंग होती? सर्वात पहिले म्हणजे खूप पहिले पण असं ट्राय केलं पण कुठं सक्सेस नाही भेटलं, आणि आता हे लास्ट होतं का इथं भेटायला पाहिजे, आणि इथं भेटलं. मग आता असं झालंय का हार्डवर्क केले तर आपल्याला 100% त्या गोष्टीचं कधी ना कधी फळ भेटतच, आणि ते आता भेटलंय तर मग त्या गोष्टीचा आनंद मानून अजून पुढे काय चांगलं करता येईल ते अजून करेल, आणि जास्त हार्डवर्क करून अजून पुढे मी ट्राय करेल का सर्व चांगलं होईल. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो सोहमचा आता सगळ्यात मोठी अचिव्हमेंट ही पण आहे की जरी आपण इंटरव्ह्यू ऐकतो तर सगळे टॉप रँकर दिसतात आपल्याला, रँक 1 रँक 2 असे आपल्याला टॉप रँक दिसतात, बरोबर आहे. मग असं पण वाटतं की 638 पण ही रँक सुद्धा जर तुम्ही महाराष्ट्रात बघितली तर खूप चांगली रँक आहे, ही ऑल इंडियाची रँक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, सोहमने त्याचा स्टायपेंड हा सिक्युअर केलेला आहे, बरोबर. आणि इथून पुढे असाच अभ्यास जर कंटिन्यू ठेवला तर पुढे तुझं ब्राईट फ्युचर होईल, असा आपण प्रयत्न करायचा. कॉम्पिटिशन टफ आहे, फक्त एक्झाम पास करून करिअर होत नाही, हे आम्ही परत 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 मुलांना सांगतो, क्लास लावायच्या आधी पण सांगतो, आणि हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि ह्या सगळ्या अशा कॉम्पिटिशनच्या परिस्थितीमध्ये, एवढ्या स्पर्धेच्या वातावरणामध्ये, एवढ्या प्रेशरच्या वातावरणामध्ये तू केलेली अचिव्हमेंट नक्की मोठी आहे, ज्याच्यातून तुला एनर्जी मिळेल, आणि इथून पुढे अजून अचिव्हमेंट आम्हाला बघायला मिळतील. परत एकदा खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.